आयुष्यभर त्या किल्ल्यावरती होतं आणि हा फोटो पण त्या किल्ल्यावरतीच काढलेला आहे। बॉस, ते अब्दुल चाचा फोटोग्राफर आहेत ना, त्यांचा पत्ता सापडलाय। फोटोग्राफरचा पत्ता मिळाला। अब्दुल चाचा कौन है बेटा? जरा बोलायचं होतं तुमच्याशी। हाँ चाचा, तुम्ही त्या किल्ल्यावर फोटोग्राफी करायचात ना? हाँ, फोटोग्राफर हूँ मैं। यही तो मेरा काम था, लेकिन वो बहुत पुरानी बात है। लई वर्षापूर्वी मी त्या किल्ल्यावर जायचो आणि लोकांचे फोटो काढायचो, लोकांच्या आठवणी कॅमेऱ्यात जपून ठेवायचो। पण आता ते काम सोडून खूप वर्ष झाली। माझा पोता रेहान, त्याला मी हे काम केलेलं आवडत नाही ना। का? त्यात वाईट काहीच नाहीये। वाईट काहीच नाही बेटा, पण प्रत्येक कुटुंबाची एक वेगळी कहाणी असते। पण तुम्ही सांगा की मी तुमची काय मदत करू शकतो? आम्ही एक फोटो शोधत होतो, त्याच्यासाठी आम्ही आलोय तुमच्याकडे। चाचा, हा त्या किल्ल्यावरचाच फोटो आहे ना? हाँ, हा फोटो मीच काढलाय। हा काय द्वारपाल? चाचा, ही माझी आई आहे। तिच्या बरोबर जो हा माणूस आहे ना, त्या माणसाला मी शोधतोय। बेटा, ह्या 20 वर्षात मी खूप जोडप्यांचे फोटो काढलेत, तर कुणा कुणाला कसं लक्षात ठेवणार? नाही, पण चाचा तुमच्याकडे एखादी ते निगेटिव्ह असेल ना, किंवा ते एखादी कॉपी असेल? आहे का? फोटो मीच काढलाय, म्हणजे त्याची एक कॉपी नक्कीच त्या स्टुडिओत असणार, कारण माझी तशी पद्धतच होती। लोकांचे फोटो काढले की त्याची एक कॉपी स्टुडिओत जपून ठेवायची। चाचा, आपण त्या स्टुडिओमध्ये जाऊन तो फोटो बघू शकतो का? मी तुम्हाला नक्कीच तिथे घेऊन गेलो असतो, पण नाही, मी तिकडे नाही जाऊ शकणार। का? काही वर्षापूर्वी माझी बायको रुक्साना स्टुडिओत असतानाच अल्लाला प्यारी झाली। त्या स्टुडिओत गेलं की मला तिच्या आठवणी येतात आणि मला तिचा भास होतो आणि खूप त्रास होतो। माझ्या तब्येतीवर असर नको म्हणून माझा पोता रेहान त्याने मला तिथं जायची बंदी केली। चाचा, मी तुमच्या भावनांचा आदर करतो, पण आमचं त्या स्टुडिओमध्ये जाणं खूप महत्त्वाचं आहे। मला माझ्या वडिलांना शोधायचंय। मला आणि माझ्या आईला वाऱ्यावर सोडून गेलेल्या माणसाला एकदा भेटायचंय। नाही नाही, मी नाही जाऊ शकत तिकडे। चाचा, तुम्हाला जर तिकडे येऊन त्रास होणार असेल तर आम्ही जातो तिकडे, तुम्ही नका येऊ। नहीं 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 बेटा, नहीं। रेहान को पता चलेगा तो मुझ पर बहुत गुस्सा करेगा। चाचा, जिथे तुमची जवळची व्यक्ती गेली ना, तिथेच मला माझ्या जवळच्या व्यक्तीचा चेहरा दिसू शकतो। हवं तर ही अल्लाची इच्छा आहे असं समजा। त्याने दोन समदुखी माणसांना एकत्र आणलंय। प्लीज चाचा। ताई, प्लीज, हवं तर आम्हाला तुमचीच मुलं समजा, पण त्यांना काही सांगू नका, प्लीज। अरे गुलाब, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड। माझ्याकडे नाही आहे तेवढे पैसे, मी कुठून आणू? तो तुझा प्रश्न आहे। मला मी सांगितलेल्या वेळात माझा रोकडा पाहिजे। आता बुंदी खायला लग्नात येईन तुझ्या। ओके ओके ओके, मी देतो। मला ॲटलिस्ट थोडा वेळ दे प्लीज।
प्लीज. वेळच तर नाही ना माझ्याकडे. त्या ड्रग डीलमध्ये एवढं नुकसान झालंय की तुला अजून वेळ द्यायला मला परवडणार नाही. मी गुलाब ऐक ना, मी खरंच सांगतो तुला, मी घरातून काहीतरी मॅनेज करायचं बघतोय. मी इवन माझ्या फ्रेंड्सना सुद्धा विचारलं, त्यांच्याकडे सुद्धा मागितलं, पण एवढी मोठी अमाऊंट आहे मला कोणीच द्यायला तयार नाहीये. प्लीज प्लीज थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न कर. मी पाया पडतो बाबा तुझ्या, मला थोडा वेळ दे. हे आता हातापाया पडून काही उपयोग नाही होणार. चल आता कामाला लाग, तुझ्याकडे जास्ती वेळ नाहीये. युवराज काय झालं? तू तयार का झाला नाहीस अजून? आपल्याला निशिताकडे जायचंय ना? हो निशिताला काय झालंय तुला? काय युवराज काय झालं? काय अवस्था करून घेतली स्वतःची? नाही काही. तुला काही त्रास होत नाहीये ना? डोकं दुखायला लागलंय परत तुझं? डोकं दुखतंय? हो म्हणजे नाही पण ठीक आहे. मी विसरलो होतो. मी म्हणजे लक्षात होतं माझ्या. मी तयारी करतो लगेच. युवराज इट्स ओके. सिट डाऊन. इट्स ओके. शांत हो प्लीज. शांत हो. मी बहीण आहे तुझी. मला सगळं कळलंय. काय काय कळलंय तुला ताई? निशिता परत आली आहे तरी तुझी एन्झायटी कमी होत नाहीये ना? हा म्हणजे मला मला कळतच नाहीये ताई. मी तिला कसं फेस करणार आहे. मला खरंच कसं तरी होतंय. म्हणजे नाही मी ती माझ्या समोरून तिला घेऊन गेले. मी एक चांगला नवरा नाही बनू शकत ताई. मला वाटतं मी हे लग्न मी खरंच मी चांगला नवरा नाही बनू शकत. युवराज लिसन टू मी. माझ्याकडे बघ. त्याच्यात तुझी काही चूक नाहीये. जे घडलं ते घडणारच होतं. तू काही बदलू शकला नसतास युवराज. प्लीज स्वतःला गिल्ट देणं बंद कर प्लीज. ओके एक काम करूया. तू आराम कर. हा मी निशिताला भेटून येते. नाही असं कसं? तिला जर कळलं की मी आलो नाही तर काय विचार करेल ती माझ्याबद्दल? मी चांगला नवरा नाही हे तिला कळेल. मग मला जायला हवं आपल्याला तिकडे ताई. ओके तुला जायचं आहे ना? हो ओके फाईन.